नमस्कार, आपण पाहत आहात वुमन्स 24 चॅनल। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एक प्रचंड लढा उभा राहतोय। येत्या 28 ऑक्टोबरला प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात महाएल्गार मोर्चा गाजणार आहे। हा मोर्चा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी, त्यांच्या स्वप्नासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी आहे। या मोर्चाच्या मागण्या स्पष्ट आणि खणखणीत आहेत। संपूर्ण कर्जमाफी आणि महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा। अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय, पण त्यांचा लढा अजूनही जिवंत आहे। अमरावतीत प्रहार महिला संघटनाच्या शूरवीर महिला रस्त्यावर उतरल्या आहेत। घरोघरी त्या ताट वाटी वाजवत पारंपरिक जोगवा मागत वर्गणी गोळा करत आहेत। त्यांचा उत्साह आणि एकजूट पाहून सगळ्यांचं मन जिंकलंय। हा लढा फक्त अमरावती पुरता नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो शेतकरी कुटुंब आणि समर्थक या मोर्चात सहभागी होणार आहे। बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा इतिहास घडवणार आहे। तुम्हीही या क्रांतीत सामील व्हा। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा, आवाज उठवा। माननीय बच्चूभाऊ कडू अनेक महिन्यापासून शेतकऱ्यासाठी आंदोलन करत आहे, परंतु ह्या झोपलेल्या सरकारला अद्यापही जाग आलेला नाही आहे। मग त्यासाठी आता काय करायचं? नागपूरला शेतकरी 28, 29, 30 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण लोक नागपूर या ठिकाणी रवाना होतील आणि हे संपूर्ण शेतकरी तिथे कसा पोहोचेल आणि ते पोहोचण्याकरिता आम्हाला कुठून पैसा मिळणार नाही किंवा कोणाच्या पैसे देऊन आम्ही जाणारे लोक नाही, तर आम्ही स्वतः सर्व महिला भगिनी ही झोलीमध्ये आम्ही वर्गणी मागत आहे की आमचा शेतकरी भाऊ, माझा बाप, माझी माय या शेतकरी आंदोलनामध्ये भाग घ्यावा। आणि देवा भाऊला एकच विनंती आहे की त्यांनी 7/12 कोरा करावा। हे झोपलेलं सरकार आहे, यांना आता कसा जाग यावा? आपल्याकडे संपूर्ण सर्व काही आहे, पण आमच्याकडे तुम्ही आता आम्हाला भीक काय देणार हो? आता आम्हालाच भीक मागण्याची पाळी आपण ठेवलेली आहे आणि आम्ही आज ही झोली फैलत आहोत की माझा शेतकरी तिथे नागपूरमध्ये पोहोचला पाहिजे आणि आमचा 7/12 कोरा झाला पाहिजे। हेच मी आम्हाला ह्या झोलीच्या याच्या निमित्ताने सांगू इच्छिते, कारण झोलीमध्ये टाकणारे लोक आहे ज्यांच्याकडे नसेल, परंतु देण्यासाठी त्यांनी त्यांचे हात उंचवले आहे, परंतु आपण जे द्यायचं आहे ते अजूनही दिलं नाही। आम्ही आपल्या समोर ही झोली, देवाभाऊ तुमच्या समोर ही झोली दिसत आहे आणि आम्ही एकच म्हणतो तुम्हाला की या झोलीत जर काही टाकायचं असेल माझ्या देवाभाऊ, तर ते फक्त आता 7/12 कोरा करावं। शेतकरी मरत आहे देवाभाऊ, शेतकरीचे दुःख तुम्ही बघा, रोजच्या आत्महत्या होत आहे देवाभाऊ। तुम्ही शिकलेले आहे, तुम्हाला सर्व काही माहित आहे आणि तुम्हाला सर्व गोष्टी वेदना लोकांच्या कळावा। ही झोली बघा, असे संपूर्ण शेतकरी झोली फिरून प्रत्येक ठिकाणी गावागावामध्ये जात आहे आणि त्या झोलीमध्ये कोणी अनाज टाकत आहे, धान्य टाकत आहे। देवाभाऊ या झोलीचा विचार करा आणि 7/12 कोरा करा, एवढंच आपल्या समोर मी विनंती। अशाच बातम्यांसाठी पाहत राहा वुमन्स 24 चॅनल।